Friends, today we will learn numbers and their applications. मित्रांनो, आज आपण अंक आणि त्यांचा उपयोग कसा करावा हे शिकणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात नंबर्स हे खूप महत्त्वाचे असतात. आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीसाठी नंबरचा उपयोग किंवा वापर करावा लागतो. आता मित्रांनो, आपण बघणार आहोत की नंबर्स कसे वापरावे आणि त्याचा कुठे कुठे उपयोग होतो. तर चला बघूया. Friends, first of all we will see what is the definition of number. What is number? An arithmetical value expressed in words, symbol or figure representing a particular quantity and used in counting and making calculations. So मित्रांनो, अशा प्रकारे आपण नंबर कुठे वापरतो तर अंकगणितीय मूल्य, शब्द, चिन्ह किंवा आकृतीद्वारे व्यक्त केलेले विशिष्ट प्रमाणाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि मोजणी आणि गणना करण्यासाठी आपण नंबर्स वापरत असतो. अशा प्रकारे आपण नंबर्स म्हणजे काय याची व्याख्या बघितलेली आहे. फ्रेंड्स, वेअर डू वी यूज नंबर्स? आपण नंबर कुठे यूज करतो? तर आपण नंबर हे वेन वी काउंट एनिथिंग, जेव्हा आपण एखादी गोष्ट मोजतो किंवा अंक मोजतो त्यावेळेस आपण नंबर यूज करतो. वेन वी सी कॅलेंडर, आपण जेव्हा कॅलेंडर बघतो तेव्हा देखील आपण नंबर बघत असतो आणि तेव्हा आपण नंबर यूज करत असतो. वेन वी सी द टाईम इन वॉच अँड क्लॉक, आपण जेव्हा घड्याळामध्ये टाईम बघतो आणि वॉलच्या घड्याळात टाईम बघतो त्यावेळेस देखील आपण नंबर हा यूज करत असतो. त्यानंतर वेन वी युटिलाइज मोबाईल, जेव्हा आपण मोबाईलचा उपयोग करतो किंवा वापर करतो त्यावेळेस देखील आपण मित्रांनो नंबरचा उपयोग करत असतो. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू से कार्डिनल नंबर्स. आपण आता बघणार आहोत कार्डिनल नंबर्स. आता इथे काही नंबर्स दिलेले आहेत, आपण ते नंबर्स वन बाय वन बघणार आहोत. पहिला जो नंबर आहे तो आहे 0. आता 0ला काय बोलत असतो आपण मराठीमध्ये? शून्य. 1 म्हणजे 1, 2 म्हणजे 2, 3 3, 4 4, 5 5, 6 6, 7 7, 8 8 अँड 9 9. अशा प्रकारे एकूण 0 to 9 म्हणजेच 0 पासून 9 पर्यंतचे अंक हे गणितात वापरले जातात. गणितात त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी वापरले जातात आणि या 0 ते 9 या अंकापासून आपण कितीही मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करू शकत असतो. आता आपण हेच अंक किंवा हे शब्द इंग्रजीमध्ये कसे वाचतो ते बघणार आहोत. 0चे स्पेलिंग आहे ZERO. 0 म्हणजे काय? 0. त्यानंतर आहे 1. 1ची स्पेलिंग आहे ONE. 1 म्हणजे काय? 1. 2 TWO म्हणजे 2. 3 THREE. 3 म्हणजे 3. 4 FOUR. 4 म्हणजे 4. 5 FIVE. 5 म्हणजे 5. 6 SIX. 6 म्हणजे 6. 7 SEVEN. 7 म्हणजे 7. त्यानंतर आहे 8 EIGHT. 8 म्हणजे 8 अँड 9 NINE. 9 म्हणजे काय? 9. अशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये 0 ते 9 या अंकांचा अर्थ म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला काय बोलतो आणि त्याचे स्पेलिंग इंग्रजीमध्ये काय येते हे शिकलेलो आहोत. आता आपण पुढे बघणार आहोत नंबर्स कसे काउंट करावे. आपल्याला काही चित्र दिलेले आहेत, काही इमेज दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला काउंट करायचे आहे, मोजायचे आहे की ते किती चित्र आहे किंवा त्या चित्रात किती गोष्टी आहेत. हाऊ मेनी फॉक्सेस आर देअर इन द पिक्चर. आता यामध्ये काय आहे, या चित्रात किती कोल्हे आहेत आपल्याला हे शोधायचं आहे. तर आपण कसे शोधू शकतो? तर आपण काउंट करून शोधू शकतो. नाउ वी विल काउंट 1 2 3 and 4. So how many foxes are there in this picture? We can say that there are 4 foxes in this picture and we have to take the correct answer and answer is 4. Next, so next sentence is given, how many chairs are there in this picture? या चित्रात किती खुर्च्या आहेत. आता आपण बघू शकतो की या चित्रात काय दिलेलं आहे तर खुर्च्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला काउंट करायच्या आहेत.
So we will count 1 and 2. So what would be our answer? There are 2 chairs in this picture. म्हणजेच आपला आन्सर काय येईल 2. आणि अशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे आणि क्वेश्चन कसा विचारावा हे देखील या माध्यमातून शिकत आहोत आणि त्याचप्रमाणे मराठीत देखील त्याचं ट्रान्सलेशन शिकत आहोत. नाउ नेक्स्ट, हाऊ मेनी लायन्स आर देअर इन दिस पिक्चर? ह्या चित्रात किती सिंह आहेत? लेट अस काउंट 1, 2 and 3. So we will say there are 3 lions in this picture. या चित्रामध्ये किती लायन्स आहेत? तर 3. हाऊ मेनी स्पॅरोज आर देअर इन दिस पिक्चर? या चित्रात किती चिमण्या आहेत? आता स्पॅरो म्हणजे काय? तर चिमणी. आपण चिमणीला काय बोलत असतो? स्पॅरो. सो हाऊ मेनी स्पॅरोज आर देअर इन दिस पिक्चर? या चित्रात किती चिमण्या आहेत? सो वी विल काउंट 1, 2, 3, 4, 5 and 6. So there are total 6 sparrows in this picture and our answer is 6. Now next, how many apples are there in this picture? या चित्रात किती सफरचंद आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. So there are total 10 apples in this picture and answer is 10. So what is given in this picture? Banana. So we will say how many bananas are there in this picture? या चित्रात किती केळी आहेत? तर आपण बघूया, आपण काउंट करणार आहोत, मोजणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता आपण मराठीत हेच काउंट करूया. मराठीत आपण कसे काउंट करणार आहोत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे आपण 8 मराठीत बोलत असतो आणि इंग्रजीमध्ये त्यालाच काय बोलतो? तर 8. सो देर आर टोटल 8 बनानाज इन दिस पिक्चर अँड आन्सर इज 8. व्हॉट इज गिवन हेअर? सो इमेज इज गिवन ऑफ मोबाईल. In mobile means whenever we are using mobile, that time we use numbers, because if you want to dial any number, if you want to connect with anybody, so that time we are dialing the numbers, and so that time we use the numbers. Say one number is dialed here. First number was 9, then which number is dialed? 8. Then after that 2. See, you can see here. Then next number is dialed 4. Then after that we will say 6. What is the number? 6. Let us say next number is dialed 3, and after that we will say next number is dialed 4, and after that number is 1, and last number is 5. In this way, whenever we are calling to somebody, that time we are using 10 digits. In this way friends, we have learned today's topic, numbers and their application. अशा प्रकारे मित्रांनो, आपण नंबर आणि त्याचे वापर कसे करावे हे शिकलो आहोत. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. थँक्यू एव्हरीबडी. डिअर स्टुडंट्स, नाउ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.